नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत। अगदी पहिल्यांदा बनवत असाल तरी सहज जमतील असे उकडीचे शाही मोदक आपले तयार झाले आहेत। ते कसे केले ते आता आपण बघूया। या मोदकाचं पहिल्यांदा आपण सारण तयार करून घ्यायचं आहे। बघा आता गॅसवर हा पॅन ठेवला, पॅन गरम झालाय, त्यामध्ये आता हे 2 चमचे तूप टाकून घेतलेलं आहे। तूप थोडं गरम झालं की त्यामध्ये पहिल्यांदा आपण हे चमचाभर खसखस टाकून घेऊया। खसखस ही बारीक असल्यामुळे पटकन भाजली जाते। त्यात आता टाकूया हे मी 6 बदाम आणि 6 काजूचे काप करून घेतलेले आहेत। तर ते आता टाकून त्या खसखशी बरोबरच 1 मिनिटभर आपण असं परतून घ्यायचं आहे। बघा आता हे थोडा वेळ परतल्यानंतर कुरकुरीत झालेले आहेत आपले काजू बदाम। त्यात आता टाकूया हे 1 वाटी ओलं खोबरं। खोबरं पहिल्यांदा थोडं आपण हे असं भाजून घेऊया, म्हणजे ह्यातलं थोडंसं पाणी आटवून घ्यायचं आहे, म्हणजे गूळ टाकल्यानंतर फार पाणी सुटत नाहीये। बघा आता ह्यामध्ये टाकूया आपण हा अर्धी वाटी चिरलेला गूळ। आता हे सतत हलवून आपण सारण चांगलं तयार करून घ्यायचं आहे। गूळ बघा बारीक केलेला असल्यामुळे कसा पटकन विरघळायला सुरुवात झाली आहे। बघा आता एकसारखं 5 मिनिटं हलवल्यानंतर पूर्ण गूळ विरघळून सारण कसं आपलं कोरडं पडायला सुरुवात झाली आहे। अजून 1-2 मिनिटं आपण ह्याला परतून घेणार आहे। बघा गुळाचा कलर छान असल्यामुळे सारणाला पण आपला कसा कलर छान आलेला आहे। आता ह्यामध्ये आपण टाकूया वेलची पूड। एक चमचाभर वेलची पूड टाकून घेतली आणि ह्यामध्ये आता आपण थोडंसं जायफळ किसून घेणार आहे। आता एकसारखं आपण हलवून घेऊया, मिक्स करून घ्या, म्हणजे जायफळ वेलचीचा स्वाद आपल्या सगळ्या सारणाला लागतो। आता हा गॅस मी बंद करते आणि हे सारण एका ताटात ओतून आपण थंड करत ठेवूया। आता मोदकाच्या पारीसाठी उकड कशी काढायची ते बघूया। हे पातेलं मी गॅसवर ठेवलेलं आहे, त्यात आता हे 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी दोन्ही मिक्स करून आपण हे उकळायला ठेवायचं आहे। आता ह्या दूध पाण्यामध्ये आपण हे 1 चमचा तूप टाकून घेऊया। आता ह्या मोदकाच्या पारीसाठी आपण हे 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये टाकूया हे चिमटभर मीठ आणि आपलं दूध पाणी उकळलेलं त्यामध्ये ओतून आता हे 10 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। त्यात एकदम सगळं पाणी आपण हे ओतून हलवून ठेवायचं आहे पीठ। उकड आपली ही चांगली निघण्यासाठी हे एकदम सगळं पाणी ओतून आता पीठ आता हे चमच्याने काढून 10 मिनिटं झाकून ठेवूया। हे 1 वाटी पीठ मी दाबून भरून घेतलेलं आहे। बघा अजिबात गाठी न होता कसं पीठ आपलं हे छान झालेलं आहे। आता मी 10 मिनिटासाठी झाकून ठेवते। बघा आता हे 10 मिनिटापूर्वी आपण झाकून ठेवलेलं पीठ आता आपण एका परातीत काढून घ्या। बघा कसं मऊ छान झालेलं आहे। परातीला पहिल्यांदा आपण तुपाचा हात लावून घ्यायचा आहे। परातीला आपण तुपाचा हात लावल्यामुळे हे पीठ आपलं परातीला चिकटत नाही, म्हणून तुपाचा हात लावून घेऊन त्यावर हे पीठ काढून घेऊया। बघा आता हे पीठ जर फार गरम असेल तर आपण हे फुलपात्राच्या बुडानं एकसारखं करून घ्यायचं आहे। बघा
मला एक 12-13 मिनटं लागली हे उघडून बघायला, त्यामुळे थोडंसं गार झालेलं आहे. आता आपण हे एकसारखं चांगलं असं मळून घेऊया. जेवढं तुम्ही मळून हलकी कराल तेवढे आपले मोदक चांगले होतात, म्हणजे मोदकाला आपल्या चिरा पडत नाही आहेत. त्यात मी एकसारखं मळून घेते. एक साधारण 5-7 मिनटं तरी हे मळायला लागणार आहे. बघा आता पीठ आपलं चांगलं मळून झालेलं आहे. हे आता आपल्याला हवं तेवढा प्रमाणात हा गोळा घ्या. मैत्रिणींनो, मगाशी मी सांगायचे विसरले, वाटी जर तुम्ही पिठाची दाबून भरून घेतली तर 2 वाट्या पाणी लागतं. मी पीठ वाटीत दाबून भरून घेतलेलं, नसेल तर 1.25 वाटी पाणी घ्या आणि लागलं तर नंतर पाण्याचा हात घेऊन आपण हे पीठ मळू शकतोय. बघा हे पीठ आपलं छान तयार झालेलं आहे. हे आता मोडला आपण पहिल्यांदा तुपाचं बोट लावून घेऊया आणि आपल्याला त्याला किती हवी आहे गोळी त्याप्रमाणे अशा आपल्या अंदाजानं अशा गोळ्या करून घ्या. हा मोल्ड असा मिटवून त्यामध्ये हे पीठ भरून पहिल्यांदा टोकाकडची बाजू अशी दाबून घ्यायची आहे आणि नंतर हे चारी बाजूला असं पीठ लावून घ्यायचं आहे, म्हणजे हे एकसारखं लागलं जातं. आता ह्यामध्ये आपण सारण भरून घेऊया. थोडं थोडं करून असं घालत घालत हे सारण प्रमाणात भरून घ्या. म्हणजे भरपूर सारण आपलं भरलं जातं, नाहीतर पीठ जास्त आणि सारण कमी असं नको व्हायला. आता हे वरण आपण पीठ लावून हे हा मोदक असा पूर्ण मिटवून घेऊया. बघा आता हा असा काढून घेऊन हलक्या हातानं काढून घ्या आणि इकडं खाली ही 2 बोटं लावा आणि वरती अंगठा लावा, म्हणजे आपल्या मोदकाचा आकार न बदलता बघा कसा छान तयार झालेला आहे. हा मोदक आपण डायरेक्ट चाळणीवर न ठेवता हा रुमाल आपण ह्या चाळणीला भिजवलेला लावून घेतलेला आहे त्यामध्ये ठेवून घ्या, म्हणजे वाफवल्यानंतर मोदक आपले पटकन निघतात. आता आपण असे सगळे मोदक तयार करून घेऊया. बघा कसे छान झाले. बघा हे आपले मोदक असे छान तयार करून झालेले आहेत. हे आता रुमाल जरासा आतल्या बाजूला घालून हा आता आपण उकडून घेऊया. हे आता आपण असं झाकून उकडून घेऊया. पाणी मी अगोदरच गरम करत ठेवलेलं आहे गॅसवर. हे आता मी चांगले उकडून घेते. बघा आता हे आपले मोदक वाफवून झालेले आहेत. हे आता आपण सर्व करूया.